नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. प्रथमतः जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या त्या सर्वांनाच भावपूर्ण श्रद्धांजली. कारण हे सर्व पर्यटक आपले बांधव होते, आपल्या भारतातले होते. प्रत्येकाची स्वप्न वेगळी, प्रत्येक जण स्वप्न घेऊन या काश्मीरमधील आनंद लुटण्यासाठी, उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी गेला. मग कुणी आपल्या लग्नाचा वाढदिवस म्हणून, तर कुणी हनीमून साजरा करायचा आहे, कुणी आपल्या मुलीचं शिक्षण पूर्ण झालंय आणि काही दिवसांनी ती सासरी जाईल म्हणून तिला एकदा काश्मीर फिरवून आणावं म्हणून, तर कुणी अन्य काही. पण या पर्यटकांना काय माहित होतं की त्या ठिकाणी आपल्यावर काळाचा घाला घातला जाईल. 4 नराधम, 4 अतिरेकी, 4 दहशतवादी आपल्यावर बेछूट गोळीबार करतील आणि आपलं आयुष्य संपवतील, आपलं स्वप्न उद्ध्वस्त करतील. काल दुपारी पहलगाम येथे असं काही कृत्य घडलं की अख्ख्या जगाला हादरा बसला आणि भारतात मात्र प्रचंड मोठ शोकाकुल वातावरण तयार झालं. या अतिरेक्यांनी हा कुणाचा बाप आहे बघितलं नाही, हा कुणाचा नवरा आहे बघितलं नाही, हा कुणाचा मुलगा आहे बघितलं नाही. या अतिरेक्यांना फक्त दिसत होता तो धर्म. तू कुठल्या धर्माचा, बोल तुझा धर्म काय. बस एवढाच प्रश्न करायचे, समोरनं उत्तर. हिंदू आलं की घातली गोळी. मग त्यासाठी कुणाचे आधार कार्ड चेक केले, कुणाला पॅन्टी काढायला लावल्या, कुणाचे प्रायव्हेट पार्ट चेक केले, कुणाला कलमा म्हणायला लावले. पण या अतिरेक्यांनी जो कोणी हिंदू म्हणून तावडीत सापडला त्याच्या छाताडात, त्याच्या डोक्यात गोळ्या घातल्या. काल दुपारी म्हणजेच 22 एप्रिल रोजी या पहलगाम मधील बैसरण व्हॅली, जिला भारताचं मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं, अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम, आणि या ठिकाणी जो या आनंद लुटण्यासाठी हे सगळे पर्यटक गेले होते, त्याच वेळी या सगळ्या अतिरेक्यांनी हा त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. जवळपास 1,500-2 हजार पर्यटक यावेळी फिरायला गेलेत. काश्मीर मुळातच भारताचं नंदनवन, त्यात मिनी स्वित्झर्लंड. मग पहलगामला गर्दी तर होणारच, पण कुणास ठाऊक तिथं हे दबा धरून बसलेले अतिरेकी आपल्यावर हल्ला करणार आहेत हे कुणाच्या ध्यानीमनी देखील नव्हतं. आणि अशा वेळी अचानक लष्करी गणवेश परिधान करून केलेले जे 4 जण दिसेल त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार त्या ठिकाणी करत बसले. जवळपास 50 फैरी यांनी झाले, 47-48 लोकांवर यांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात 28 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर निम्म्याहून अधिक जखमी झाले. खरं तर हा सगळा उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या या भारतीयांना असं काहीतरी पुढे आयुष्यात होणार आहे याची कल्पना नाही. आता मात्र पाकिस्तान हा झटकतय. आमचा या हल्ल्याशी काहीच संबंध नाहीये, तुमच्यातच काहीतरी विरोधक आहेत. नागालँड, मणिपूर, काश्मीर मधले तुमच्या विरोधात आहेत, त्यांनीच एक कृत्य केलं असावं, आमचा काही संबंध. अरे पाकड्यांनो, अब इलाका तुम्हारा और धमाका हमारा, चुन चुन के मारेंगे. कारण तुम्ही विसरलाय की बाप बाप होता है. आणि म्हणूनच याच विषयावर मी लाईव्ह करतोय. मरणाला धर्म असतो. पहलगाम धर्म कोणता विचारून अतिरेक्यांचा गोळीबार सुरुवात तुम्ही केलीत, आता शेवट आम्ही करू. तुम्हाला काय वाटलं आमच्या हालचाली थांबल्या? आता बघा,
2016चा सर्जिकल स्ट्राईक विसरलात वाटतं तुम्ही. 2019चा 12 कोटचा एअर स्ट्राईक विसरलात तुम्ही. आणि आता मात्र तुम्हाला या सगळ्या गोष्टींची उत्तरं द्यावी लागतील. अहो, धर्म म्हणून तुम्ही आमच्यावर हल्ला करता. आमच्याच भारतात येऊन हे जे कोण 4 नराबदम होते ना, जे अतिरेकी, हे पाकड्यांचेच आहेत. हे सांगायला कुठल्या दूध पित्या पोराला विचारायची गरज नाही. म्हणून तर तुम्ही आम्ही विचारायच्या आधीच आपली सफाई देऊन टाकली. काय म्हणालात तुम्ही? त्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याचं या ठिकाणी उत्तर आहे. काय म्हणालात? ख्वाजा आसिफ, आमचा या हल्ल्याशी काही संबंध नाही. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला नाकारतो. उलट भारतावरच त्यांनी आरोप केलाय. या हल्ल्यामागे भारतातीलच लोक सामील आहेत. अरे वा, तुम्ही आम्हाला सांगणार? अरे हे नेमके अतिरेकी कुणाशी संबंधित आहेत ना, ह्याचे उत्तर देतो. भारतात नागालँड पासून मणिपूर आणि काश्मीर मध्ये लोक सरकारच्या विरोधात आहेत. भारत सरकार लोकांचे हक्क दडपत आहे, त्यांचं शोषण करत आहे. त्यामुळे लोक त्यांच्या विरोधात उभे राहत आहेत. भारतातील सध्याचं सरकार तिथं राहणाऱ्या अल्पसंख्याकांना त्रास देत आहे. यात बौद्ध, ख्रिश्चन आणि मुसलमान सामील आहेत. लोकांची हत्याकांड केली जात आहेत. या विरोधात लोक आवाज उठवत आहेत. अरे नालायक पाकड्यांनो, याच्यात मृत्यू झालेला एक जण मुस्लिम पण आहे, हे विसरलात तुम्ही. एक ख्रिश्चन पण आहे, विसरलात तुम्ही. आणि कधीपासून तुमचा हा धर्माचा छळ चालू आहे माहिती आहे? अहो, ज्या वेळापासून तुम्ही विभाजन केलं ना, विभाजन, तेव्हापासून तुमची दुखरी नस आहे. बघा, तुमचा तो संरक्षण काय, तो चीफ आहे कोण, तुमचा आर्मी चीफ, त्याचं काय वाक्य, काय म्हणाला तो? पाकिस्तान आर्मी चीफ आसिफ मुनीर 16 एप्रिलला, म्हणजे 6 दिवसांपूर्वी त्यांना इस्लामाबादमध्ये हे वक्तव्य केलंय. आणि त्यावेळी तुमचा पंतप्रधान पण हजर होता, शहबाज शरीफ. काय म्हणाला माहितीये? काश्मीर म्हणजे पाकिस्तानच्या गळ्याची नस आहे. कधीपासून? अहो, तुम्हाला 1947 पासून या काश्मीरसाठी तुम्ही आमच्यावर इतके हल्ले केलेत, पण जेव्हा प्रत्यक्ष युद्धात मैदानात जिंकता येत नाही ना, तेव्हा असे छुपे हल्ले करून सर्वसामान्य माणसांना, निरपराध माणसांना आणि निष्पाप लोकांना संपवायचं नको ते भ्याड कारस्थान गाजता तुम्ही. काय बोललाय तो आणखी? आपण हिंदूंपेक्षा प्रत्येक बाबतीत वेगळे आहोत असा विचार करूनच आपल्या लोकांनी पाकिस्तानची निर्मिती केली होती. आपल्या प्रथा, परंपरा, धर्म, विचार सगळं वेगळं आहे. कारण पाकिस्तानचं विभाजन झालं ते योग्यच झालं. आम्ही काश्मीरी भाऊ बहिणींना एकटं सोडणार नाही. त्यानंतर लगेच 6 दिवसांनी भारतात हल्ला होतो. म्हणजे तुमच्या जवळपास असलेल्या तुमच्या सगळ्या चेल्या चपाट्या त्या दहशतवाद्यांच्या तळांना आणि त्यांना सगळ्यांना बळ देण्यासाठी हे नाटक होतं का तुमचं? आमच्यापेक्षा वेगळे आहात तुम्ही. हो, आमच्यापेक्षा विचारानं वेगळेच आहात तुम्ही. आमच्या या महाराष्ट्रातला एक जण गेलाय ना, संतोष जगदाळे, या व्यक्तीला तुम्ही बिनधास्तपणे गोळी मारलीत. शेवटी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. त्या व्यक्तीने काय केलं होतं माहितीये? अहो, त्याचाच मित्र सक्का सय्यद नावाचा, त्याच्या मुलीच्या लग्नाचा सगळा खर्च त्यांनी उचलला होता. आम्ही भारतीय कधीच कुठला धर्म बघत नाही की जात बघत नाही. आम्ही फक्त आणि फक्त मानव ही जात आणि माणूस की हा धर्म बघतो. तुमच्यासारखा जात आणि धर्म विचारून हल्ला करत नाही. अहो, त्याला किमान हे विचारलं जरी असतात ना, तर त्यांनी सांगितलं असतं, हो माझा देखील सय्यद नावाचा मित्र आहे, पण आमची मैत्री आहे. तुम्हाला फक्त इतकंच माहिती, हिंदू कोण, मुस्लिम कोण. हिंदू दिसला की घाल गोळी, मुस्लिम म्हटला की दे सोडून. अहो, हे धर्माच्या आधारावर फाळणी करून बसलात तुम्ही. आणि आता तुम्ही आमच्या साधी सुई नाही तुम्हाला बनवता येत. खायची मोतात तुमची. चपात्या आणि भाकऱ्या कुठनं मिळतात तुमचं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आम्हाला शिकवताय. धर्म काय आहे तो, जात काय ती.
अहो तुमची जेवढी लोकसंख्या आहे ना त्याच्या दुपटीनं मुस्लिम बांधव आमच्या या भारतात राहतात. आम्ही सामावून घेतो त्यांना. आमची दळणाची गिरण असेल ना तर मुस्लिम बांधवाचं त्या ठिकाणी दळण येतं आणि घरी घेऊन त्याची चपाती आणि भाकरी बनवतो. मुसलमानांचं किराणाचं दुकान असेल ना तर आमचा हिंदू जातो आणि तो ज्वारी बाजरी घेऊन येतो. तुम्ही आम्हाला बाता सांगता धर्माच्या? कोणी सांगितलं तुम्हाला? आम्ही विचारलं होतं तुम्हाला या हल्ल्याशी तुमचा काही संबंध आहे का? आधीच तुम्ही सफाई देऊन टाकलीत. नाही आमचा काही संबंध नाही. अहो जेव्हा एखादा माणूस कुचका नाचका वाद सोडतो ना तेव्हा कुणी म्हणायच्या आतच कुणी विचारायच्या आतच आधीच सांगतो मी नाही सोडला बरं का. अहो तशी तुमची परिस्थिती आहे. याचा अर्थ 100% तुम्ही केलंय. त्याच्यापेक्षा वेगळं उत्तर काय असू शकतं? आणि थोडं थांबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. याची संधी साधलीत काय तुम्ही? पण नरेंद्र मोदींनी दौरा रद्द करून सौदी अरेबियाचा तात्काळ भारतात माघारी आलेत आणि येताना तुमच्या एअर स्पेसचा वापर पण नाही केला. अन्य मार्गाने दिल्लीला आलेत. याच्यावरच लक्षात ठेवा की आम्ही काय करू शकतो. पाकिस्तान हा काय तुमची पात्रता आणि तुम्ही कुणाच्या नादी लागलात? स्पष्टपणे मोदींनी सांगितलं एकाला पण सोडणार नाही. पाताळातनं शोधून काढू. पाताळातनं एकाला पण सोडणार. तुम्हाला काय वाटलं 4 टाळकी चेले चपाटी अतिरेकी टाकून अहो आतापर्यंत आमचे निरपराध निष्पाप माणसं मारलीत ना अजून पोट नाही भरलं तुमचं? म्हणजे अमरनाथ यात्रा होऊ द्यायची नाही म्हणून हा उद्योग का तुमचा? जवळ आली आहे ना मग भारताला दाखवायला तुमची ताकद. काय तुमची ताकद आहे हो? अहो छुपे वार करणारे भ्याड हाल करणारे तुम्ही भित्रट. 2016चा जेव्हा झाला होता ना सर्जिकल तेव्हा काय अवस्था होती तुमची? 2019चा बालाकोट विसरलात वाटते एअर स्ट्राईक. आता प्रत्येक गोष्ट तुम्हाला आठवायला लागेल. फक्त थोडे दिवस थांबा. थोडा वेळ थांबा. अहो आम्हालाच माहित नसतं की आमचे पंतप्रधान आमचे गृहमंत्री आमचे संरक्षण मंत्री कधी कुठली खेळी खेळतात आणि कधी कुठली चाल करतात. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगू नका. माहितीये तुमच्या उरात धडकी भरली आता कारण की तुम्हाला आता उरी बारामुल्ला हे सगळं आठवायला लागलंय. बारामुल्लात घुसवलेत तुम्ही अतिरेकी. 2 जणांचा खात्मा पाडला हे पण विसरू नका. काय होती हो त्यांची चूक या सगळ्या निरपराध लोकांची? आमच्याच देशात आमच्याच काश्मीरमध्ये आमचेच लोक फिरायला येतात. तुम्हाला काय त्रास झाला? तुम्हाला काय त्रास झाला? अहो या भारतात बौद्ध मुस्लिम हिंदू सिख ईसाई सगळे गुण्या गोविंदानं आणतो आम्ही. तुमच्या लोकसंख्येच्या दुप्पट तिप्पट लोकसंख्या आमची. त्यात तुमच्या सगळ्या लोकसंख्येच्या दुप्पट मुस्लिम बांधव आमच्या भारतात आहेत आणि तुम्ही आम्हाला शिकवता. 28 जण मारलीत तुम्ही आणि काय सांगताय परत एका स्त्रीला मारताना? तिच्या पतीला मारलं ते मारलं आणि परत वरनं म्हणताय ती जेव्हा तुम्हाला विचारते माझ्या पतीला मारलं मला पण गोळी मारा तेव्हा काय म्हणताय? आम्ही नाही मारणार. जा मोदीला जाऊन सांग. तुम्हाला काय वाटलं हा तुमचा डायलॉग मोदींच्या कानापर्यंत गेला नाहीये? आता तुमच्या कानांठ्या बसतील असा आवाज मोदी काढल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा भारतावर संकट येतं ना तेव्हा आम्ही जातीपातीने धर्म फिरमा असलं बाजूला ठेवतो. अशा वेळी फक्त आमचा धर्म एकच असतो तो म्हणजे माणुसी जात आणि माणुसकी हा धर्म. आता अशा वेळी सगळे एकत्र येतो आम्ही. सगळे एकत्र येतो आम्ही. त्यावेळी विचार नाही करत. आणि आमच्या घरात कुणाची काय भांडणं चाललीत ना ते तुम्ही आम्हाला काय शिकू. तुमच्या घरात काय भांडणं चाललीत ना ती तुमची मिटवा. त्यामुळे ते आम्ही आम्हाला तुम्ही हे सांगू नका की आमच्या घरात नागापूर काय ते नागालँड जळतंय आणि मणिपूर जळतंय. हे असलं तुम्ही आम्हाला नका सांगू. ही तुमची पात्रता पण नाही. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा यापुढं जशाच तसं उत्तर याच्या पिढ्याचं उत्तर नसणार आहे आणि हे उत्तर तुम्हाला 100% मिळणार. काय केलं तुम्ही?
एक दोन नव्हे 28 जण मारलीत. आणि ते पण पुरुष पाहून, त्याचा धर्म पाहून. धर्म कळला नाही तर आधार कार्ड चेक करून, पॅन्ट काढायला लावून, प्रायव्हेट पार्ट चेक करून, कलमा पडायला लावून. म्हणजे तुमचं टार्गेटच क्लिअर होतं ना. आणि त्या टार्गेट पाहिजे तुम्ही उद्योग केला था सगळा. त्या आहे कुठली तरी TRF, द रेजिस्टन्स फ्रंट, म्हणजे प्रतिकार आघाडी. अहो कसला प्रतिकार? प्रतिकार काय असतो त्याचं उत्तर तुम्हाला आम्ही देतो. कसला रेजिस्टन्स? आणि कुणाशी संबंधित आहे TRF? लष्कर ए तैयबा, तो हाफिज सय्यद. अहो भारताचा एक नंबर शत्रू पहिल्यापासून नको ते उद्योग. आणि त्याचाच हा उपप्रमुख आहे. काय नाव आहे त्याचं? सैफुल्लाह कसूरी. हा या संघटनेचा आहे मोरक्या. आलिशान गाड्यांची हाऊस आहे त्याला. अद्ययावत शस्त्र वापरतो तो. भारतात आतापर्यंत झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. 2-3 महिन्यांपूर्वी आज पाकिस्तानातल्या पंजाबमध्ये त्या कंगनपुरात कशाला गेला होता हो? तुम्हाला काय माहिती आहे? ही सगळी माहिती भारतानं काढलेली आहे. त्यामुळे काही वेळ थांबा. या TRFच्या मुसक्या आवळल्याशिवाय भारत सरकार, भारतीय लष्कर स्वस्थ बसणार नाही. काय होतं त्यांचं? काय म्हणजे त्यांची चूक काय होती? अहो तिथले स्थानिक लोक सांगतायत काश्मीरला आलेले हे आमचे पाहुणे आहेत, ते निर्दोष आहेत, निष्पाप आहेत, त्यांना मारू नका. पण तुम्ही धर्म विचारून मारताय. अहो जेव्हा तुम्ही त्यांच्या समोर आलात ना तेव्हा मोकळ्या मैदानात सायरा वायरा पळत सुटले सगळे. पण लपायला पण जागा नाही. त्या गवताळ कुरणात लपायचं कुठं? सगळा खच पडला मृतदेहांचा. रक्ताच्या थारोळ्यात सगळे मृतदेह पडले असताना कुणाचा भाऊ पडलाय, कुणाचे वडील पडलेत, कुणाचा नवरा पडलाय, आणि तुम्ही बिनदिक्कतपणे बिंदास्तपणे गोळ्या घालताय. हो, एक एक कुटुंब, एक एक फॅमिली, त्या फॅमिलीची कैफियत, त्या फॅमिलीचं दुःख जर आपण पाहिलं ना तर अक्षरशः अंगावर काटा येईल. या संपूर्ण हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 जणांचा समावेश आहे ज्यांचा मृत्यू झालाय. आणि कर्नाटक, गुजरात, हरियाणा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, काश्मीर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, बिहार, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या जवळपास 15 राज्यांमधल्या पर्यटकांना यावेळी तुम्ही मृत्यूपर्यंत पोहोचवलं. आमच्या शेजारच्या नेपाळचा देखील एक पर्यटक याच्यात मृत्यू पावलाय. पण तुम्हाला काय द्यायची घेणे देणं? एक एक कैफियत जर आपण ऐकलीत ना या सगळ्या प्रकरणातली तर अक्षरशः थरारक अनुभव आहेत प्रत्येकाचे. काय म्हटलंय बघा. हरियाणा, एक नौदलातला अधिकारी अक्षरशः लेफ्टनंट कॅप्टन, नुकताच अगदी आत्ताच विवाह झाला होता, 16 एप्रिलला लग्न झालं. अहो स्वित्झर्लंडचा विजा मिळाला नाही म्हणून काश्मीर फिरायला गेला. नाव होतं विनय नरवाल, वय वर्ष 26. कोच्ची येथे पोस्टिंग होती त्यांची. दोघेही नवविवाहित, गेले कुठे? काश्मीर फिरायला. पण काय झालं? मुस्लिम नाही असं समजताच गोळ्या झाडल्यात. हल्ल्याचे अनेक व्हिडिओज, फोटोज समोर येत आहेत, आपण बघतोय, तुम्ही स्क्रीनवर पण पाहताय. काय त्या पत्नीने कैफियत सांगितली माहितीये? त्या आणि त्यांचे पती म्हणजे लेफ्टनंट कॅप्टन विनय नरवाल हे दोघे भेळपुरी खात होते आणि त्याच वेळी तिथे दहशतवादी आले आणि पतीला मुस्लिम आहात का विचारलं. अर्थातच उत्तर नाही येणार आहे. डोक्यात गोळ्या झाल्या. काय होत्या नवविवाहितेची चूक होती?
हातावरची मेहंदी, हातावरचा हिरवा चुडा, अंगावरची जी काही पिवळी हळद, अहो अजून अंग फिकं देखील पडलं नसेल. त्याच वेळी तुम्ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीच्या मृतदेहा शेजारी बसून तिला टाहो फोडायला लावला. काय चूक काय होती तुझी? फक्त 6 दिवसांपूर्वी झालेलं लग्न, आयुष्याची बघितलेली एवढी सगळी स्वप्न जोडीदारासोबतची एका क्षणात भंग पावली. तुमच्या एका गोळीने संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांचं. पत्नी समोर पत्नीला गोळ्या झाडल्यात. विचार करा परिस्थिती काय असेल. तुम्हाला आया बहिणी नाहीत का? पण तुम्ही अतिरेकी ना. नावच तुमचं अतिरेक. क्रोधाचा अतिरेक केलात तुम्ही. त्याच्यापेक्षा काय केलं? त्याच नवविवाहिताचा पतीच्या शेजारी बसून टाहो फोडतानाचा आणि शून्य अवस्थेत गेलेल्या, हतबल झालेल्या या नवविवाहितेचा फोटो आणि व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल होतोय. दहशतवादाच्या क्रौर्याची किती मोठी परिसीमा हे अतिरेकी गाठू शकतात याचं हे उत्तर आहे. डोंबिवली एक कथा तुम्हाला ऐकवल्या ना या परिवाराच्या, तर असं वाटतं की नेमकं काय चाललंय. डोंबिवली बघा, डोंबिवलीतल्या पूर्व पश्चिम शहरातल्या नवापाडा, पांडुरंगवाडी आणि नांदिवली परिसरात राहणारे 3 मावस भाऊ एकमेकांशी नातं आहेत, पण तिघांचाही मृत्यू झाला. नावं काय आहेत? अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी. या तिघांचीही शेवटची सहल ठरली. भारतीय रेल्वे वरिष्ठ विभाग अभियंता म्हणून अतुल मोने काम करत होते. संजय लेले यांच्या डोक्यात गोळी घातली तर अतुल मोने यांच्या छातीत गोळी घातली. संजय लेले मुंबईतल्या फार्मा कंपनीत कामाला होते आणि हेच संजय लेले शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांचे सख्खे मेव्हणे. काय होतं हो या कुटुंबाचं? उन्हाळ्यातल्या सहलीचा आनंद लुटण्यासाठी काश्मीरला गेले आणि त्या ठिकाणी यांच्यावर हल्ला झाला. या तिघांच्याही मृतदेहाची वाट आता त्यांचे नातेवाईक पाहत बसले. लेलेंच्या मुलाला म्हणजे हर्षलला सुद्धा हाताच्या बोटाला गोळी चाटून गेली आहे. तो जखमी झाला. पुण्यात 2 जणांचा मृत्यू झाला. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे. कौस्तुभ गणबोटे हे गणबोटे फरसाण उद्योग समूहाचे प्रमुख. त्या कोंढवा परिसरात त्यांची मोठी ख्याती होती. आणि संतोष जगदाळे हे LIC एजंट, इंजिनियर. आपल्या मुलीचं शिक्षण संपलंय, आता ती सासरी जाईल, त्याच्या आधी तिला जरा काश्मीर फिरून आणावं म्हणून कुटुंबासोबत असाबरी जगदाळे, प्रगती जगदाळे. काय चुकलं होतं त्यांचं? याच संतोष जगदाळेंनी आपल्या मुस्लिम मित्राच्या मुलीच्या लग्नाचा खर्च उचलला. आज त्यांनाच तुमचा धर्म कुठला असं विचारण्यात येऊन गोळी घालली. खरं तर या संपूर्ण घटनेमध्ये जी कुटुंब आजही अडकलेली आहेत, त्यात आमच्या पुण्यातल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राज्य प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे देखील आहेत. त्यांनी देखील काल तिथून आवाहन केलं की या ठिकाणी जेवढे पर्यटक अडकलेले आहेत त्यांना त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी करावी. विशेष विमानं त्याची व्यवस्था करावी. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री अर्थातच मुरलीधर मोहोळ यांनी देखील या ठिकाणी व्यवस्था करावी अशी त्यांनी विनंती केली. आज कितीतरी कुटुंब त्या ठिकाणी अडकली आहेत, पण आमचं केंद्र सरकार, आमचं महाराष्ट्र सरकार हातात हात घालून, डोळ्यात तेल घालून या ठिकाणी काम पाहतंय. विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या मंत्र्यांना काम वाटून दिलंय. गिरीश महाजन जे आमचे मंत्री आहेत ते थेट पहलगाम मध्ये गेलेले आहेत. मग एवढी सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत देखील जाहीर केली. अशा वेळी आम्ही सगळे एक असतो. याच्यामध्ये कोण कुणाच्या विरोधात नसतं. सगळे एक असतो, कारण की आम्ही भारताचे लोक आहोत.
ही जाणीव आमच्याकडे आहे, तुमच्याकडे नाही. तुमची पातळीच विचार करण्याची ती आहे, त्याच्याकडे काही नाही तुमच्याकडे. मध्य प्रदेश, सुनील नथानियल नावाची व्यक्ती आहे, LIC अधिकारी होते, यांचा देखील मृत्यू झाला. मुलगी त्यांची आकांक्षा हिच्या पायाला दुधा, गोळी लागलीये, ती जखमी. हे 4 दिवसापूर्वीच कुटुंब तिथे फिरायला गेलं आणि काय झालं? या सुशील नथानियल यांना गुडघ्यावर बसायला लावलं आणि कलमा म्हणायला लावलं. जेव्हा त्यांनी आपण ख्रिश्चन आहोत असं सांगितलं ना, तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यादरम्यान सुशील नथानियल यांनी काय केलं माहितीये? त्यांनी लगेच त्यांच्या पत्नीला आपल्या मागे दडवलं, स्वतः पुढे गेले आणि गोळी खाल्ली. आपल्या कुटुंबातल्या सदस्याला वाचवणारे लोक म्हणून आम्ही भारताचे लोक असतो. आणि अशा निरपराध, निष्पाप, निर्दोष लोकांवर गोळ्या झाडल्यात तुम्ही. बुलढाण्याचं एक कुटुंब आहे, मरता मरता वाचलंय. जैन कुटुंब, निलेश जैन म्हणून. सगळं कुटुंब त्या ठिकाणी गेलं. हे आता पहलगामला बाहेर पडणार हॉटेलमधून, त्याच वेळी गोळीबाराचा आवाज झाला. तिथल्या कर्मचाऱ्यांनी, नातेवाईकांनी आणि हॉटेल मालकांनी सांगितलं, रुको रुको मत जाओ, रुको. सगळे हॉटेलमध्ये थांबले, सुरक्षित वाचले. का? कारण काश्मीरातले स्थानिक लोक हे आमचे आहेत, आमच्यावर प्रेम करतात. आमचे लोक आमच्यावरच प्रेम करणार आणि आम्हालाच वाचवणार. मग आमच्याच काश्मीरी लोकांपासून आमचाच विरोध केला जातोय. असलं खोटं नाट्य वक्तव्य कशाला करता तुम्ही? ख्वाजा शरीफ. कर्नाटक, एक शिवमोगा म्हणून तिथलं गाव आहे, तिथले मंजुनाथ राव ही व्यक्ती, भरत भूषण बंगळुरूची आणि मधुसूदन सोमशेट्टी या तिघांचा मृत्यू झालाय. या भरत भूषण हे डायग्नोटिक्स म्हणून काम करतात. पत्नी सोबत आणि आपल्या 3 वर्षांच्या मुलासोबत ते त्या ठिकाणी गेले होते. काय झालं माहितीये? त्यांना आधार कार्ड पहिल्यांदा दाखवायला सांगितलं. आधार कार्ड बघितलं, तुम्ही मुस्लिम का हिंदू असं विचारलं. त्यांच्या हातात बाळ होतं, त्यांचं 3 वर्षांचं बाळ खाली ठेवायला लावलं आणि त्यांना गोळ्या झाडण्यात. तुम्ही त्यांची सासू विमला म्हणून आहे ना, त्यांनी ही सगळी माहिती प्रसार माध्यमांना दिली. तू मुस्लिम आहेस तर सोडून देऊ असं म्हटलं, पण त्यांनी आधीच मी हिंदू आहे म्हणून सांगितलं होतं. शेवटी आधार कार्ड पाहून खात्री केलीत आणि त्याच्या डोक्यात गोळी झाडली. 3 मिनिट त्यांच्यावर गोळीबार चालू होता, जोपर्यंत ते मरत नाही तोपर्यंत. मंजुनाथ पत्नी आणि मुलासह पहलगामला गेले होते. गोळी झाडली की थेट डोक्यामध्ये. हे रिअल इस्टेट मध्ये कामाला होते. मंजुनाथ वॉज किल्ड नॉट बिकॉज ही इज कन्नडिगा. मंजुनाथ वॉज किल्ड नॉट बिकॉज he don't know Hindi. Manjunath is killed because he is Hindu. ते कन्नड होते म्हणून त्यांना मारलं नाही, त्यांना हिंदी येत होती म्हणून त्यांना मारलं नाही, ते हिंदू होते म्हणून त्यांना मारलं. ही तुमची अवस्था, ही तुमची पात्रता. काय केलं तुम्ही? त्यांच्या पत्नीने सांगितलं, मी आणि माझा मुलगा आम्ही थोडं पतीपासून दूर होतो. अचानक हे 4 जण आले बेछूट. त्यातल्या कुणीतरी एकानं गोळीबार केला. आम्हाला वाटलं आधी लष्कराचा गणवेश घातलेला म्हणजे आपले सुरक्षा रक्षक असतील, आणि त्याच वेळी त्यांनी पतीला गोळी मारली. मग मी आणि माझा मुलगा त्याच्या समोर गेले आणि म्हणले, माझ्या पतीला मारला तर मला मारा. माझ्या मुलांनी पण हे सांगितलं, पण त्यावर ते अतिरेकी काय म्हणाले, आम्ही तुम्हाला मारणार नाही, जा मोदींना जाऊन सांगा. वाह, म्हणजे तुम्हाला हे सगळं पुढं खरं तर वाढवायचंच आहे, कुरापत करायची आहे, म्हणून तर तुम्ही थेट मोदींचं नाव घेतलं ना. आज हेच कपल पहलगामला जाण्यापूर्वी बोट हाऊस मध्ये गेलो होतो, शिकारा राईड करायला चाललो होतो,
आणि त्यावेळी त्यांनी केलेला व्हिडिओ त्यांचा शेवटचा व्हिडिओ. खरं तर त्यांची आई सांगत होती की जाऊ नका तुम्ही काश्मीरला, पण शेवटी नियती करणार काय. असंच ओडिशा मधलं प्रशांत सतपथी यांचा मृत्यू झाला. पती समोर डोक्यात गोळी घातली. केरळ एन रामचंद्रन, पती जे मृत्यू पावलेले, त्यांची जी पत्नी शीला, मुलगी आराधी, अहो डेड बॉडी मुलीला ओळखावी लागली रुग्णालयात जाऊन की हे माझे वडील आहेत म्हणून. इतकी वाईट अवस्था. कानपूर उत्तर प्रदेश, शुभम द्विवेदी 2 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं आणि पत्नी सोबत फिरायला गेले होते. ऐशन्या म्हणून पत्नी, त्यांचं नाव. 2 महिन्यांपूर्वीच लग्न, त्यांनाही मार. छत्तीसगड दिनेश मिर्निया, लग्नाचा वाढदिवस होता म्हणून पत्नी नेहा आणि आपल्या मुलांसोबत फिरायला आले. वैष्णव देवीचं दर्शन घेऊन नुकतंच पहलगामला पोहोचले होते. ना देखील मारण्यात. आता या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी जे साक्षीदार आहेत ना, जे पर्यटक आहेत, त्यांनी जे सांगितलंय ना, ते तर भयानक आहे. विनय बै नावाचा गुजरातचा एक पर्यटक आहे, विनय बै. गोळीबाराचा आवाज, सैरावैरा पळू लागले. तितक्यात एक गोळी त्यांच्या हाताच्या कोपराला चिकटली, लागली, त्या कोपऱ्यात शिरली त्यांच्या. 4 माणसं लष्कराच्या वेशात घनदाट जंगलातनं बाहेर आले आणि त्यांनी विचार न करता थेट आम्हाला मारायला सुरुवात केली. आमच्यातले काही जण तंबूत शिरले तर तंबूतनं बाहेर काढलं आणि त्यांना परत मारलं. एकंदरीत काय, या सगळ्या प्रकरणावर आता भारत काय उत्तर देतो ना, हे पाकिस्ताननं पहा. काश्मीरचा तो सईद आदिल हुसेन शाह, अहो मुस्लिम बांधवाला पण नाही सोडलं तुम्ही. बिचारा संपूर्ण घर त्याच्यावर चालत होतं. आईबाप ओक्षोबक्षी रडतायत. म्हणजे बेस कॅम्प असतो जो पहलगामचा, तिथून पर्यटकांना घोड्यावर बसवायचं आणि त्या बैसरड व्हॅलीमध्ये न्यायचं. तुम्ही त्यालाही सोडलं नाहीत. बघा किती डेरिंगबाज निघाला होता तो. हे आपले काश्मीरचे आमचे पाहुणे आहेत, त्यांना मारू नका, निर्दोष आहेत, त्यांना सोडून द्या म्हणून तुमची रायफल हिसकवायला तो पुढे आला. झटापट झाली आणि तुम्ही त्याला देखील मारलं. आता मात्र वेळ तुमच्यावर आली. कारण भारतानं कधीच निरपराध, निष्पाप, निर्दोष लोकांना दुसऱ्या देशात जाऊन मारलेलं नाही. आम्ही ते करत येईल. अहिंसो परमो धर्म, हा वसुदैव कुटुंबकम ही आमची शिकवण. पण आज तुम्ही आमच्याशी युद्ध छेडण्याचा हा प्रकार केलात आणि त्याची भरपाई तुम्हाला यावेळी भरावीच लागेल. त्यामुळं मला इतकंच म्हणायचं की आता इलाका तुम्हाला आणि धमाका हमारा. कारण अमित शाह गृहमंत्री, त्यांनी सीडीएस यांच्यासोबत बैठक घेतली आहे. तिन्ही सैन्य दलाच्या वरिष्ठांसोबत बैठक घेतली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते. तिकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील तिन्ही सैन्य दलासोबत बैठक घेतलेली आहे. आणि हे जे तुमचे आलेत नाही चौघे, पाकिस्तान पहलगाम 8 तासांचं अंतर आहे. म्हणजे तेवढ्याच तास त्यांना जायला लागले असतील. म्हणजे रात्री 10-11 पर्यंत तुमच्याकडे पोहोचले असतील ते. आता लक्षात घ्या, जसं तुम्ही म्हणाला होतात ना कसाब जाणे आमचा काही संबंध नाही, आता तुम्हाला कळेल की भारताशी कुरापत काढल्यानंतर अवस्था काय वाईट होती. 2016चा सर्जिकल आणि 2019चा एअर स्ट्राईक याच्यापेक्षा भयानक उत्तर तुम्हाला यावेळी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि पाकड्यांनो, जाता एकच सांगतो, मरणाला धर्म कधी नसतो, मरणाऱ्याला पण नसतो आणि मारणाऱ्याला पण नसतो. धर्म एकच आहे, तो म्हणजे माणुसकीचा. या आमच्या देशात आम्ही माणुसकी नावाचा धर्म जोपासतो. आज तुम्ही ती माणुसकी संपवायला निघालात, पण माणुसकी कधीच संपणार नाही. माणुसकी संपवणारे मात्र संपवण्याची ताकद आमच्या भारतात आहे. वेट अँड सी, भारत काय करतोय, भारत काय उत्तर देतोय ते पाहत राहा. टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी.
2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. चाटे फाउंडेशन, नो टेन्शन. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.